आले का रे? हां, कोण कोण राहिले? आले सगळे. बरं, बघा वर्ग समीकरण 2.1 मध्ये तुम्ही सकाळी आपण चर्चा केली. प्रश्न तिसऱ्यापर्यंत तुमचं काम ओके आहे. प्रश्न चौथ्यामध्ये तुम्हाला दिल्या काही वर्ग समीकरणे दिलेली आहेत. त्या चलाच्या किमती समीकरणाचे मुळे आहेत का नाही ते ठरवा, असं तुम्हाला प्रश्न चौथ्यामध्ये विचारलेलं आहे. मग तुम्हाला चल कसं आहे हे माहीत आहे. फक्त काय करायचं आहे, त्या समीकरणाच्या किमतीबद्दल तुमचं थोडंसं कन्फ्युजन आहे, बरोबर. आता इथं समीकरण दिलेलं काय प्रश्न चौथ्यामध्ये? पहिलं समीकरण तुम्हाला x चा वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 हे सूत्र आणि हे समीकरण पण आहे, दोघं घ्यायचे. आता याच्यामध्ये तुम्हाला x बरोबर 1 ही एक किंमत दिलेली आणि x बरोबर वजा 1 ही एक किंमत, तुम्हाला अशा दोन किमती या ठिकाणी दिलेल्या आहेत. समीकरण बघू आपण. समीकरण काय दिले तुला? x चा वर्ग अधिक 4x वजा 5, x चा वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 हे समीकरण तुम्हाला दिलेलं आहे. आता इथं काय x च्या दोन किमती दिल्यात बघा. एक दिली आणि एक ऋण 1 दिली. काय झालंय? x बरोबर एक किंमत तुम्हाला 1 दिली आणि एक किंमत तुम्हाला ऋण 1 दिलेली आहे. आता समीकरण सोडवताना आपल्याला हे समीकरण दिलेलं आहे x चा वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0. x बरोबर ज्या किमती आहेत त्या तुम्हाला मांडायच्या. आता किमती मांडताना काय आहे? समजा तुमचं दिलेलं समीकरण काय आहे, आपण इथं दिलेलं समीकरण लिहू. दिलेलं समीकरण आपलं आहे x चा वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0. आता या समीकरणाला दोन बाजू असतात, एक डावी बाजू एक उजवी बाजू दिलेली असते. आता समीकरण हे आपलं तयार झालं. याची डावी बाजू बघू. समीकरणाची कोणती बाजू बघायची तुम्हाला? डावी बाजू. समीकरणाची डावी बाजू. आता डाव्या बाजूत किंमत तीच घ्यायची जी आपल्याला दिलेली आहे ती. x बरोबर किती दिलाय तुला? x बरोबर किती दिलाय? x. आता समीकरणाची डावी बाजू आहे आपल्याला. आता इथे एक आहे म्हणजे x चा वर्ग दिलेला आहे ना आपल्याला, बरोबर. म्हणून काय करायचं तुम्हाला? x चा वर्ग, मग अधिक 4 आहे इथं, अधिक 4 इकडे x आहे, परत या वजा किती? 5 बरोबर काय? 0. सोपं आहे, बरोबर. आता या ठिकाणी काय करायचं तुम्हाला? x ची किंमत काय घ्यायची? ती घ्यायची. आता इथे x चा वर्ग किती रे? 1, बरोबर. परत 4 1 4 आणि वजा 5 आपल्याकडे दिलेले आहेत, मग 5 बरोबर काय? 0 हे झालं, बरोबर. आता काय असतं बघा, डावी बाजू एक असते समीकरणाची आणि उजवी बाजू एक असते आपल्याला दिलेली. आता डावी बाजू बरोबर उजवी बाजू, बरोबर. x बरोबर दोन किमती दिल्यात. आता ह्या समीकरणामध्ये इथं वजा 1 इथं वजा 1 जरी तुम्ही घेतला तरी उत्तर तेच आहे. अधिक जे एक आता आपण घेतलाय, समजा हा एक धन आहे, ते आपण घेतला तरी उत्तर तुमचं काय येणार आहे? तेच आहे. मग x बरोबर 1 ही किंमत आपण समीकरणाच्या डाव्या बाजूमध्ये ठेवायची. आपण इथं लिहू, आपण म्हणून लिहिलो. आता आपण काय करू? x बरोबर 1 ही किंमत समीकरणाच्या डाव्या बाजूमध्ये ठेवू, बरोबर. समीकरणाच्या कुठे ठेवायची? ती डाव्या बाजूत ठेवू. आता हे समीकरणाची डावी बाजू ठेवली, काय फरक पडला? काहीच नाही. समीकरणाचं काय करायचं आपल्याला? ती समीकरणाची उकल आहे का नाही एवढंच दिलेलं आपल्याला बघायचं आणि ते मूळ आहेत का नाही एवढंच शोधायचं. मग म्हणून लिहायचे तुम्हाला, म्हणून डावी बाजू काय लिहायचे? डावी बाजू बरोबर उजवी बाजू. संख्या चेंज झाल्या नाहीत, संख्या तेच आहेत, फक्त काय चेंज झाले त्याच्यातलं? तुमच्या समीकरणामध्ये दिलेले चिन्ह. आता काय करायचं? वर्ग समीकरण आपल्याला दिलेले डाव्या बाजूत आपण ठेवलं. आता डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे आपण समीकरणामध्ये पाहिलंय, बरोबर. आता हे एक जी किंमत तुम्ही ठेवली होती ही 1, तर हे समीकरणाचं मूळ आहे. आता आपल्याला ऋण 1 बद्दल बघू. तर मग आपण काय करू? दिलेलं समीकरणाचं x बरोबर हे मूळ आहे का? आहे. तुमच्या लक्षात आलंय का? बघा. आता समीकरणामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? x च्या दोन किमती दिल्यात. एक धन 1 दिला आणि एक ऋण 1 अशा दोन किमती दिलेल्या आहेत. म्हणून मग आता इथे लिहू आपण
दिलेल्या समीकरणाचे काय लिहायचंय? x बरोबर किती घ्यायचंय तुला? 1. x बरोबर 1 हे मूळ आहे. आता घ्यायचंय आपल्याला x बरोबर ऋण 1 पण याच पद्धतीने घ्यायचं आहे. मग आता ऋण आल्यामुळे डावी बाजू येईल का उजवी बाजू येईल का हे आपल्याला बघायचं आहे. झालं का बघा? समजलं का? बरोबर. इथं म्हणून आहे, इथं आपण म्हणून लिहिलं तरी चालतंय. फक्त प्रश्न सोडवताना उत्तर सोडवताना व्यवस्थित सोडायचं. x बरोबर 1 ही समीकरणाच्या डाव्या बाजूत ठेवायचं. आपल्याला पण ठेवला. 1 चा वर्ग अधिक 4 इथे x होता म्हणून 1 घेतला वजा 5 बरोबर 0 जशाला तसं आपलं समीकरण आलेलं आहे. झालं का? हा बोल. तू बोलायला कमी पडत जाऊ नको बाबा. तू मोठा माणूस, बडबड करणं हा तुझा जन्मसिद्ध हक्क आहे. तू बोलावं. फक्त बाकीच्या डिस्टर्ब होणे असं बोलावं तू. तुझा इथं गोंधळ उडतो ना. हा बघा बोललो ग, काय अडचण आहे का? आता आपण काय करू? समीकरणामध्ये ऋण 1 ही किंमत ठेवून बघू. झालं का? बघा समीकरण तेच राहील. फक्त काय राहणार आहे आपलं? ऋण 1 बरोबर ठेवून जी किंमत तुम्हाला दिलेली आहे ती किंमत आपल्याला घ्यायची आहे. आता काय करायचंय? हा एक x बरोबर तुम्हाला जी किंमत दिलेली आहे ती किंमत आता आपल्याला x बरोबर काय घ्यायचंय? सॉरी, x बरोबर काय घ्यायचंय तुम्हाला? ऋण 1. x बरोबर वजा 1 ही किंमत काय तुम्हाला समीकरणामध्ये ठेवायची तर तुम्ही ठेवू शकता. बरोबर. x बरोबर किती घ्यायचे तुम्हाला? वजा 1. एकच मिनिट हा, थोडासा अंधार झाला, आपण त्याला आली. हा आता हे काय करायचंय? x बरोबर वजा 1 ही किंमत आपल्याला ठेवायची समीकरणामध्ये. समीकरणाच्या डाव्या बाजूत समीकरण तुमचं जशाला तसं येणार आहे. x बरोबर वजा 1 ही किंमत आपल्याला समीकरणामध्ये, ही किंमत समीकरणाच्या कोणत्या बाजूला ठेवायची रे? डाव्या बाजू. डाव्या बाजू असं होते मदत बोलले की कोणती? डाव्या बाजूत ठेवून. मग आता इथे x चा वर्ग आहे, इथं काय येणार? वजा 1 चा वर्ग अधिक 4 जशाला तसे परत x म्हणून वजा 1 बरोबर वजा 5 बरोबर 0 हे ठेवलं. आता इथं काय येणार आहे? डावी बाजू मी शॉर्ट मध्ये लिहितो बरोबर नॉट इक्वल टू उजवी बाजू. डाव्या बाजू बरोबर उजवी बाजू मिळत नाही असं सांगण्यात आलेलं आहे आपल्याला. बरोबर. लक्ष द्या. उगाच वरातीत घोडे नाचलेवाले नको आपल्याला. मग आता दिलेल्या समीकरणाचे हे मुळे आहेत का? मग आपण तर बघू आता. म्हणून दिलेल्या जे काय तुम्हाला दिलेलं समीकरण होतं, दिलेल्या समीकरणाचे x बरोबर 1 हा 1 हे मूळ येऊ शकतो. x बरोबर ऋण आपलं धन 1 हे मूळ आहे. हे काय आहे? त्या समीकरणाचं मूळ आहे. बरोबर. पण किंवा परंतु मग आता ऋण 1 हे मूळ आहे का त्या समीकरणाचं? नाही, कारण ती ऋण संख्या आहे म्हणून ते समीकरणाचं मूळ नाही. मग आपण इथे लिहू म्हणून दिलेल्या समीकरणाचे x बरोबर वजा 1 हे मूळ नाही. काही मध्ये कोणाचं उत्तर आले रे? x बरोबर वजा 1 हे मूळ आहे का? नाही. फक्त काय आहे? जो 1 आपल्याला दिलेला आहे x बरोबर तेवढाच मूळ आहे. x बरोबर वजा 1 हे या समीकरणाचं मूळ नाही. आता दुसरा प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला दिलाय
2m चा वर्ग वजा 5m बरोबर 0 आणि m बरोबर 2 आणि छेदात 5 छेदामध्ये 2 यामध्ये सॉरी m बरोबर 2 आणि 5/2 ही पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला झालं बरं तेच आहे उत्तर सोपं आहे. आपल्याला अजून पुढे जायचे. पुढे तुम्हाला सूत्र दिले, सूत्रानुसार गणित दिले, त्याच्यामध्ये k ची किंमत आपल्याला काढायची. हे घ्या. झालं का? हां ओके थँक्यू. पुढचं काय दिलेलं आहे तुम्हाला? m च्या किमती भरायच्या. m बरोबर 2 ही किंमत दिलेली आहे आणि m बरोबर काय दिलेले आहे 5/2. आता इथं पण ह्या समीकरणाची उकल निघते का हे बघायचं. आपल्याला इथं दुसरा प्रश्न दिला आहे m चा वर्ग का 2m चा 2m चा वर्ग वजा 5m 2m चा वर्ग वजा 5m हे दिलेलं आहे आपल्याला आणि बरोबर दिलेलं आहे 0. बरोबर काय दिलं आहे 0. आता m च्या दोन किमती दिल्या आहेत. मी मगाशी सांगितलं तुम्हाला त्या प्रकारे. m च्या किती किमती येतात 2. एक दिलेली आहे आपल्याला 2 आणि एक दिलेली आहे 5/2. एक कोणती दिलेली आहे 2 आणि एक दिलेली आहे आपल्याला 5/2. ह्या दोन किमती येतात. दोन किमतीमध्ये तुम्हाला ते समीकरण बघायचे. आता हे समीकरण आपण मांडलं. समीकरण याला एकच आहे म्हणून आपण समीकरण मांडून घेऊ. काय दिले तुला m चा वर्ग वजा 5m बरोबर 0. आपल्याला काय करायचंय हे समीकरण x बरोबर किती दिले आपल्याला सॉरी m बरोबर किती दिलेले आहे तुम्हाला 2 बरोबर. मग ह्या जे समीकरण आहे याच्या डाव्या बाजूमध्ये आपल्याला डावी बाजू तुम्हाला काय घ्यायचंय m बरोबर 2 ठेवून बघायचंय किंमत येते का. इथं 2 दिलेला आहे. इथं 2 चा वर्ग वजा 5 इथं परत 2 इथं बरोबर 0 झालं. सोपं होतं. आता हे आले तुमचं समीकरण. इथं आता जर तुम्ही समजा गुणाकार केला तर समीकरण काय येणार बघा. इथं 2 चा वर्ग किती 4 बरोबर. आता इथे ह्या दोघांचा गुणाकार होईल बरोबर. 5×2 किती 10 आणि परत 4×2 किती 8. पुन्हा 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 त्या प्रकारचे वाढत जाणार आहे. मग आता आपल्याला काय करायचं इथं 2च आहेत. 2 गुणाकारामध्ये का भागाकारामध्ये ते बघायचे. मग आता आपण हे 2 जशाला तसेच देऊ. अगोदर 2 चा वर्ग वजा 5 आणि 2 चा इथं होणार गुणाकार. मदत काय दिलेली वजा बाकी 5×2 किती रे 5×2 किती 10. मग इथं आले 10 इकडे बरोबर 0 आहे. आता ह्या दोघांची गुणाकार करायचा. 4 आणि 2 चा गुणाकार किती आला तुमच्याकडं 4×2 किती 8. मग वजा 10 जशाला तसे आपण इथं लिहू बरोबर 8 वजा 10 बरोबर 0. हे एक आपलं समीकरण आलेलं आहे बरोबर. मग आता काय करायचं तुम्हाला ह्या समीकरणामध्ये 5/2 ही किंमत आपल्याला ठेवून बघायची आहे बरोबर. आता हे समीकरणाचं मूळ आहे का तर तुमच्याकडे काय आलंय बरोबर 8 वजा 10 बरोबर वजा 2. आता इथून वजाबाकी जर केली आपण तर याचं उत्तर किती येईल 8 मधून 10 गेल्यानंतर वजा 2. आता हे समीकरणाचं मूळ आहे का मग आपण इथे लिहू किंवा हे समीकरण खाली घ्या तुम्हाला समजत नसेल तर. इथं आलं आपलं 8 वजा 10 बरोबर -2. ही समीकरणाची मुळे आहेत का असा प्रश्न विचारलेला आहे. मग लिहायचं दिलेल्या वर्ग समीकरणाचे m बरोबर 2 ही किंमत तुम्हाला इथं दिलेली आहे. समीकरणाचे m बरोबर 2 हे मूळ आहे का नाही रे. पटकन बोलू जा रे. नाही म्हणतात ते नाही. m बरोबर 2 हे समीकरणाचं मूळ आहे का नाही. आपल्याकडे त्याचं उत्तर नाही मध्ये आले. आपल्याला काय बघायचं हा बघा एक मिनिट. आता आपल्याला दिले 5/2 m बरोबर ठेवायचे. आता डावी बाजू जसं मी तुम्हाला बघायचं सांगितलं होतं तसं ही समीकरणाची परत आपल्याला एक बाजू घ्यायची डावी बाजू
आता डाव्या बाजूत आपल्याला काय ठेवायचं, यम जशाला आपलं 2 जशाला तसे 2च्या ठिकाणी काय दिले तुम्हाला 5 छेदामध्ये 2 कंसात 5/2चा वर्ग वजा 5 पुन्हा 5/2चा वर्ग 2 बरोबर 0 हे आपल्याला समीकरण दिलेलं आहे. मग आता इथं वर्ग आहे बरोबर, इथं काय दिले वर्ग दिलाय, आपण इथं घेऊ. म्हणून 2 तुमच्या गुणाकारामध्ये जशाला तसं 5चा वर्ग किती आला तुमच्या 25, 2चा वर्ग आला 4 बरोबर. आता इकडं काय करायचं तुम्हाला वजा बाकी, मग 5/5चा गुणाकार होणार 2 छेदात जशाला तसे राहणार. दोन्ही ठिकाणी तुमचं काय यायले ते उत्तर बघा. आता इथं 5/5 25 छेदामध्ये किती 2, मग ते वजा आहेत, मग वजा आपण 25 छेद इथं किती लिहिले 2 लिहिले. 25 छेद किती 2, 25 छेदामध्ये 2. मग आपल्याकडे आले काय तर बघा, आता समीकरण 1 तर तुमचं इथं 4 आले, इकडं 2 आले. मग इकडं आपल्याला गुणाकार करायचा का त्याचं मूळ काढायचं ते आपल्याला आता बघायचं. मग आपण काय करू, मांडताना समीकरण दोन्ही हे सारखं मांडू. 25 छेदामध्ये 2, 25 छेदामध्ये 2 वजा बाकी जर आपल्याला करायची म्हणली तर छेद सारखा करावा लागतो. मग आपण काय करू, इथं 25/2 वजा 25/2 तुमचं उत्तर येणार आहे 0. छेद सारखा आला तर. मग आता डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलं का हो. मग आपण इथं लिहून मग डावी मी शॉर्ट मध्ये लिहितो, बाजू बरोबर उजवी बाजू, डावी बाजू बरोबर काय करायचे उजवी बाजू. मग दिलेल्या समीकरणाचं मूळ m बरोबर 5/2 हे समीकरणाचं मूळ आहे का आहे. मग लिहा दिलेल्या वर्ग समीकरणाचे, म्हणून दिलेल्या याचं वर्गमूळ काढे बरोबर. पण तुम्ही कन्फ्युजन मध्ये जा, सर इथं ते 4 होते कंसाच्या बाहेर आला, पण त्याचं फक्त 4चं वर्गमूळ काढलं, छेद सारखा करायचा, दोन्ही संख्येची वजाबाकी करायची, आपलं उत्तर आलं 0. मग दिलेल्या वर्ग समीकरणाचे m बरोबर 5/2, m बरोबर 5/2 हे मूळ आहे. हे काय आहे मूळ आहे, मुळे झालाय अनेक वचनी शब्द आला. हे काय त्याचं मूळ मी इथं लिहितो वाटलं, इथं घ्या. दिलेल्या वर्ग समीकरणाचे हे मूळ आहे. दिलेल्या किंवा मी सांगतो तुम्ही लिहा, दिलेल्या वर्ग समीकरणाचे m बरोबर 5/2 हे मूळ आहे. हे काय आहे त्या समीकरणाचं मूळ तुम्हाला दिलेलं आहे. झालं का, दोनच प्रश्न होते. के ची किंमत काढून बघा. के ची किंमत खूप सोपी आहे बघा. समीकरणामध्ये आपल्याला दिले k x चा वर्ग वजा 10x + 3 बरोबर 0. जर x बरोबर 3 असेल तर आपल्याला हा 0 घेऊन या समीकरणाचं जे काय तुम्हाला काय काढायचं, के ची किंमत किती असं विचारलेला प्रश्न आहे. तर के ची किंमत प्रश्नामध्ये दिली, फक्त आता तुमचं x ची जी किंमत आहे त्या काढण्यावरून तुमच्या लक्षात यायला पाहिजे की के ची किंमत तुम्हाला निगेटिव्ह नाही निगेटिव्ह. प्रश्न 6व्यामध्ये आपल्याला काही हे दिलेलं आहे, पूर्ण करायचं. ओके, पुन्हा काय अडचण आहे का कोणाला रे?